श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, आता नवरात्रीचे घट कधी उठवायचे, नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी कधी सोडायचा आहे, किंवा ज्यांचा उठता बसता आहे त्यांनी उपवास कधी सोडायचा आहे, कधी धरायचा आहे, त्याचबरोबर देवीला कडाकणीचा नैवेद्य कधी दाखवायचा आहे, पुरणपोळीचा नैवेद्य कधी आणि घट कधी उठवायचे आहेत, अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे तितकंच घट विसर्जन करण्यालाही तेवढेच महत्त्व आहे। शारदीय नवरात्र सुरू आहे, सर्वांनीच आपापल्या घरी घटस्थापना केली असेल, अखंड नंदादीप लावला असेल। घट बसवल्यानंतर घट कधी उठवायचं, घट विसर्जन कसं करायचं, ते कधी केलं जातं। देवीची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते। देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर 9 दिवस नवरात्र साजरी होते आणि 10व्या दिवशी आपण दसरा साजरा करतो, यालाच विजयादशमी असे देखील म्हणतात। घट कधी हलवायचे आहे, तर बघा, आता प्रत्येक ठिकाणी आपापल्या कुळाचाराप्रमाणे काही जण नवमीला तर काही जण अष्टमीला तसेच तर काही जण दशमीला घटाचे विसर्जन करतात। तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या घरी कुळाचार असेल त्या दिवशी तुम्हाला घटाला हलवायचं आहे। आता ज्यांच्या घरी जशी प्रथा असेल तसं तुम्हाला करायचं आहे। काही जण विसर्जन त्यांचा दसऱ्याच्या दिवशी करतात किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी करतात, कारण की दसऱ्याच्या दिवशी त्यामधले जे अंकुर आहेत ते टोपीमध्ये घालून सोनं लुटण्यासाठी जातात। तसेच दसऱ्याच्या दिवशी जे अंकुर देवाला वाहतात त्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या घटकाचे विसर्जन करू शकतात। मात्र घट आपण नवमीला हलवायचे आहेत। तर बघा, तसेच नवरात्रीचे उपवास कधी सोडायचे आहे, तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा घट उठवले जातात। तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे पूर्वीपासून जी काही परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही घट उठवायचे आहे आणि त्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी या दिवशी म्हणजेच नवमीलाच उपवास सोडायचा आहे। नवमीला उपवासाचे पारणे करायचे आहे आणि ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी 22 तारखेला म्हणजेच रविवारी 22 ऑक्टोबर 2023 रोजी अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि नवमीला सकाळी घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही घट उठवण्यापूर्वी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि मग घट उठवायचे आहे। पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तळी वगैरे भरून झाल्यावरती आपण घट उठवायचा आहे। मग त्या घट उठवल्यावरती त्या घटावरचा नारळ आपण फोडून प्रसाद म्हणून सर्वांनी वाटायचा आहे आणि मग ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी सुद्धा घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे आणि ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी सुद्धा घट उठवल्यानंतर उपवास सोडायचा आहे। ज्या दिवशी तुमच्या घरी कुलाचार असेल म्हणजेच काहींचे सप्तमी अष्टमी नवमीचे देव असतात त्या दिवशी सकाळी घंटी घटावरील देवींच्या कानाजवळ वाजून कुलदेवीला घटावरून उचलायचे आहे। म्हणजे झोपलेली आपली कुलदेवी आहे तिला उचलायचे आहे। नंतर अभिषेक करायचा आहे, हळद कुंकू धूप दीप ओवाळून पुन्हा घटावर उभी देवीची टाक ठेवायची आहे, झोपून ठेवायची नाही। त्यानंतर कुलाचार नंतर दसऱ्यापर्यंत देवीची आंघोळ करून पुन्हा घटवर उभे असं ठेवायचं आहे आणि आरती करायची आहे। एक नारळ फोडायचे आहे, 21 पुरणाचा दिव्यांची महाआरती करायची आहे। तुम्हाला एका ताटामध्ये पुरण जे आहे ते थापायचे आहे आणि त्यामध्ये 21 पुरणाच्या दिव्यांची महाआरती आपल्या देवीला करायची आहे। म्हणजेच यावेळी 23 ऑक्टोबर 2023 रोजी खंडे महानवमी आहे, तर या दिवशी आपल्याला घट हलवायचे आहे आणि उपवासनाचे पारणे जे आहे ते सुद्धा केले जाईल। त्याचबरोबर दसऱ्याला सुद्धा आपण गोडधोड करत असतो, तर या दिवशी सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो, एकमेकांना आपट्याची पानं देऊन शुभेच्छा देतो, एकमेकांना सोनं देताना सोनं घ्या सोन्यासारखे राहा असे आपण एकमेकांना म्हणतो। कारण दशमीच्या दिवशी देवी विजय स्वरूपात असते, म्हणजेच महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंद उत्सव साजरा करत असतो, म्हणून आपण दसरा हा सण साजरा करत असतो।
त्यानंतर नवरात्रीत देवीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचे प्रकार काय? तर बघा, नवरात्रीत देवीला कडकडीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. कडाकणी बांधली जाते. ही कडाकणी तुम्ही पंचमी, सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या दिवसांमध्ये सुद्धा बांधू शकतात. तुम्ही अष्टमी आणि नवमीला सुद्धा तुम्ही कडाकणी बांधू शकतात. कडाकणी बांधताना 5 कड्या बांधतात. काही ठिकाणी 7 किंवा 9 अशा पण बांधत असतील. आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरची कडाकणी बांधली जाते. तर अशा प्रकारे आपण घटावरी माळ बांधतो. त्याच प्रकारे कडाकण्याची माळ करून ती बांधली जाते. आता त्यामध्ये देवीची दागिने बनवली जातात. वेणी, फणी, आरसा, हार, बांगड्या, जोडवी, माळ, अंगठी, पैजण, कानातले, हात खाऊ आणि पान हे सर्व एकत्र करून एका दोऱ्यामध्ये बांधले जातात. याची अशी माळ बनवून आपल्याला घरात घटावरती बांधली जाते. बाहेर मंदिरामध्ये जाताना तुम्ही 5 कडाकण्या अशा दोऱ्यांमध्ये बांधून मग त्या मंदिरामध्ये नेऊन बांधू शकतात. त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. अष्टमी किंवा नवमी दिवशी लाल भोपळ्याचे चौकोनी तुकडे केले जातात आणि ते उकळून मग त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. त्यांचा नवरात्रीचा 9 दिवसांचा उपवास आहे. त्यांनी हा भोपळा खायचा असतो. भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. आता ज्यांच्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत जी असते ते वेगवेगळी असते. तुमच्या भागामध्ये पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार तुम्हाला हे सर्व करायचं आहे. तसेच ज्यांना देवीची ओटी भरायची आहे ते अष्टमीला भरू शकतात, नवमीला सुद्धा भरू शकतात. ज्यांना कन्यापूजन करायचे आहे ते अष्टमी, नवमीला करू शकतात. देवीला बलिदान दिलं जातं, कोहळा कापला जातो, ते सुद्धा पण या दिवशी तुम्ही करू शकतात. पुरणपोळीचा नैवेद्य आपण घट उठवण्याच्या आधी दाखवायचा आहे. नवमीला तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवून मग घट उठवू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला नवमीला, तर काही ठिकाणी दसऱ्याला घट उठवतात, काही जण दसऱ्याला उपवास सोडतात. तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला हे सर्व करायचं आहे. आणि हे लक्षात घ्यायचं आहे की आपण घट जेव्हा हलवतो तेव्हा उत्तर दिशेकडे आपल्याला हलवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवींना अभिषेक करायचा आहे, अंघोळ घालायची आहे आणि परत आपल्याला आपल्या देवीची जे टाक आहे ते आपल्याला उभी ठेवायची आहे दसऱ्यापर्यंत. तुमच्या घरी ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी तुम्हाला घट हलवायचा आहे. आता ज्यांच्या घरी अष्टमीला असेल त्यांनी अष्टमीला किंवा नवमीला करायचं आहे. तसंच ज्यांच्या घरी दसऱ्याला असेल त्यांनी दसऱ्याला करायचे आहे. तर अशा प्रकारे घट कधी हलवायचा आहे, कडाकणी कधी बांधायची आहे, त्याचबरोबर उपवास कधी सोडायचा आहे आणि उपवास कधी धरायचा आहे, उठता बसता उपवास कधी धरायचा आहे. म्हणजे ज्यांच्या घरी कुळाचार असेल त्या दिवशी तुम्हाला उपवास धरायचा आहे. जर अष्टमीला असेल तर तुम्हाला अष्टमीला उपवास धरायचा आहे, नवमीला असेल तर नवमीला धरायचा आहे. त्याचबरोबर कुमारिकांना सुद्धा त्या दिवशी तुम्हाला पूजन करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे नवरात्रीचं जे आहे ते घट हलवायचं आहे आणि घट उठवायचं आहे. हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.